नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झाली आहे. 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी केली जाते. कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू कोर्टापुढे मांडतायत असं कळतंय आणि त्यानंतर अर्थात त्यांच्या युक्तिवादानंतर पुढला युक्तिवाद जो आहे तो शिंदे गटाकडनं नियुक्त असणाऱ्या वकिलांकडनं केला जाईल. पण आता 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी ती सुरू झालेली आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यातील सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये आज नेमकं काय घडतंय, राज्यातल्या सगळ्या जनतेचं याकडे लक्ष आहे आणि या सुनावणीवरनं जो काही निर्णय पुढे दिला जाईल त्यावरनंच राज्यातील सरकारचं पुढलं भवितव्य हे ठरेल, हे तितकंच खरं. आणि याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील? सत्ता संघर्षासंदर्भात जी सुनावणी सुरू आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आणि या सुनावणीवरती आदित्य ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होते. अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे. कसं बघता या सगळ्या? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आमचं पण लक्ष, पूर्ण देशाचं लक्ष तिथे आहे. पुढे पाहूयात. भुंगा विरोधातल्या आंदोलनानंतर आता मनसेनं आपला मोर्चा जो आहे तो हलालकडे वळवला आहे. पत्रक काढून मनसेनं हलाल विरोधात लढा उभारल्याची घोषणाच केली आहे. देशातील सर्वात मोठी टेरर फंडिंग यंत्रणा, त्याचबरोबर जागतिक पातळीवर 7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या हलाल विरोधात मनसे लढा उभा करत आहे. अशा आशयाचं पत्रकच मनसेकडून काढण्यात आलं आहे. हलाल हे इस्लामिक पद्धतीनं प्राण्यांची कत्तल करण्याची पद्धत असून अत्यंत क्रूरतेने प्राण्यांची कत्तल करण्यात येते. याउलट हिंदू, शीख आणि ख्रिस्ती धर्मीय हे झटका पद्धतीचं मांस खातात. परंतु कालांतराने मांसाहारी व्यवसायामध्ये हलालची मक्तेदारी वाढून झटका मांस आणि त्याचे विक्रेते खाटीक आणि वाल्मिक समाज यांना अलिप्त करण्यात आलं. त्यांचा पारंपरिक व्यवसाय त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला, असाही आरोप मनसेकडनं करण्यात आला. सर्वसामान्यांना लक्षातही येत नाही की आपण पैसे देऊन आपलाच मृत्यू विकत घेतो, कारण आपला हाच पैसा दहशतवाद्यांना पुरवला जातो. महाराष्ट्रात आपण याला बंदी घालत नो टू हलाल मोहीम हाती घेणं गरजेचं असल्याचंही या पत्रकात म्हणण्यात आलं. तर मनसेच्या पुढल्या आंदोलनाची दिशा जी आहे या माध्यमातून पुढे स्पष्ट होताना दिसते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आपण पाहिलं, मनसेनं एक पत्रक काढलंय. पत्रक काढून मनसेनं हलाल विरोधात लढा उभारण्याची घोषणाच केली आहे. देशातील सर्वात मोठी टेरर फंडिंग यंत्रणा, त्याचबरोबर जागतिक पातळीवर 7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या हलाल विरोधात मनसे लढा उभा करत आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार आपल्या बरोबर आहेत. यशवंतजी, या पत्रकाच्या माध्यमातून काय नेमकं सुचवायचंय? नाही, या विषयावर विस्तृतपणे पत्रकार परिषद घेऊन एक तास बोलू. या विषयात साहेबांची सल्लामसलत चालू आहे. तुम्ही ती आमची भूमिका आहे, पण त्या भूमिकेवर विस्तृतपणे पत्रकार परिषद घेऊन. पण म्हणजेच आता मनसेच्या आंदोलनाची पुढली दिशा हलाल विरोधात आहे असं म्हणता येईल का? हो. बरं, काय कारणास्तव यशवंत किल्लेदार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुरुवातीला ते जे बोलले त्यानुसार आता मनसेची आंदोलनाची पुढली दिशा किंवा त्यांचा पुढला मोर्चा, त्यातला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो हलाल विरोधातला. देशातील सर्वात मोठी टेरर फंडिंग यंत्रणा, जागतिक पातळीवर 7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या हलाल विरोधात मनसे लढा उभा करताना दिसते. अशा आशयाचं पत्रच त्यांनी काढलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात. मनसेचे विभागीय अध्यक्ष यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर आहेत. यशवंतजी, काय आपण माहिती द्याल याबद्दल? कारण आता या पत्रकाच्या माध्यमातून आंदोलनाची पुढली दिशा आपण स्पष्ट केली आहे का? पत्र केलं आहे, याचा आहे विस्तृत आम्ही पत्रकार परिषद घेऊन बोलू. माननीय राज ठाकरे साहेबांची याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. अजून विस्तृत चर्चा व्हायची आहे. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन आणि विस्तृतपणे त्याच्यावर भाष्य करू. पण ही पक्षाची भूमिका आहे. पण म्हणजे हलाल हाच का मुद्दा? मी ते सांगलं, त्याच्यावर विस्तृतपणे पत्रकार परिषदेत बोलू.
साधारण याबद्दल खुद्द साहेबच पत्रकार परिषदेतनं आपली भूमिका स्पष्ट करतील? नाही, सुरुवातीला मी करेन. अच्छा, आपण करताय, पण सर्वानुमते म्हणजे सगळ्यांशी चर्चा करून हा मुद्दा ठरवण्यात आला? होय 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 होय. पण हा मुद्दा एवढा गंभीर वाटतोय आपल्याला की आंदोलनाची पुढली दिशा किंवा त्यातला मुद्दा हा असा असायला हवा असं आपल्याला वाटतं? नक्कीच. बघा ना, तुम्ही मुद्द्याच्या खोलवर जाल ना, मी माझ्या पत्रकार परिषदेत ही गोष्ट सांगूच, पण तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर पण कळेल किती मुद्दा हा महत्वाचा आहे आणि त्याच्यातला डीपनेस कळेल तुम्हाला. हो, पण यशवंतजी यातले काही बारकावे आपण स्पष्ट करा ना, म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की नेमकं हलालच का? नाही, कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगू, मला पत्रकार परिषदेत हे सर्वांच्या समोर सर्वांच्या हजेरीमध्ये एकत्र बोललेलं बरं होईल. तर मला पक्षाध्यक्षांकडून या सगळ्या गोष्टी चर्चा करून मला त्या लाईन्स ठरवायच्यात आणि त्याच्यानंतरच मी या विषयावर बोलू शकतो, म्हणून मी हे करतो. अदरवाईज मी कधी फोनला टाळलं नाही. हो, बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मनसेनं आपल्या आंदोलनाची पुढली दिशा स्पष्ट करताना आता त्यांच्या आंदोलनातला पुढला मुद्दा म्हणजे भोंग्यानंतर पुढला मुद्दा हा हलाल विरोधातला असणार आहे. पुढे पाहूयात, JNU आणि वाद हे जणू काही समीकरणच बनलंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सतत प्रकाश झोतात असलेलं JNU आता कुलगुरू शांतिश्री धुलीपुडी पंडित यांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेत आलंय. मानव वंशशास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही, बरेचसे देव क्षत्रिय आहेत. भगवान शिव हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावे असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य पंडित यांनी केलंय. मानवशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीतून आलेले नाहीत, मग आपण हा भेदभाव करतो हे अत्यंत अमानवीय आहे असंही त्या म्हणाल्यात. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपचे आमदार टी राजा सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यूट्यूबवर राजा यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद शहरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. राजा यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या पोलीस स्थानकांसमोर जमाव गोळा झाला होता आणि या आंदोलनानंतर सकाळी भाजप आमदाराला अटक करण्यात आली. मुंबईत रस्ते आणि वाहतुकीच्या समस्येवर विधानसभेत चर्चा झाली. येत्या 1.5-2 वर्षात मुंबईच्या रस्त्यावर एकही खड्डा आढळणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. मुंबईतले सर्व प्रमुख रस्ते कॉन्क्रीटचे केले जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. आणि त्याची प्रक्रिया 403 किलोमीटरचे रस्ते आणि 200 असे 603 किलोमीटरच्या रस्त्याचं टेंडर दादा झालेलं आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि मार्चमध्ये येत्या उरलेले 423 किलोमीटरचे रस्ते देखील त्याचं देखील टेंडरिंग होणार आहे. मुंबई महापालिकेतले 100% रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहे आणि हे 1.5 ते 2 वर्षामध्ये हा प्रोग्राम आपण आखलाय. पावसाळ्यामध्ये खड्डा लोकांनी शोधला तरी सापडता कामा नये अशा प्रकारच्या सूचना दिल्यानंतर तातडीने त्याच्यावर युद्ध पातळीवर काम सुरू झालेलं आहे. हाँ, मुंबई शहर की अवस्था अच्छी है, गरीब की जोरू सबकी भाभी. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरवर किती एजन्सीज काम करतात अध्यक्ष महोदय, किती ऑथॉरिटीज काम करतात अध्यक्ष महोदय. उत्तरामध्ये लिहितायत म्हाडाच्या अभिन्यासातील विकासकांनी तो रस्ता करून द्यायचा. महापालिकांनी कंडिशन टाकली पाहिजे म्हाडाला की आमचा डीपी रोड जात आहे, जो तिथपर्यंत तुम्ही हँडओव्हर करणार नाही तुमचा विकासात, पुढची सीसी देऊ नका. हे करणार नाही अध्यक्ष महाराज, हे कोण करणार अध्यक्ष महोदय. पुढे पाहूयात, टोलचा मोठा झोल म्हणजे यातली वाटमारी आहे. सोमाटणे टोल नाक्यावरती सावळा गोंधळ असं म्हणूयात. रस्ता कुठे आणि टोल कुठे? सोमाटणे टोल नाक्यावर देहू रोडची पावती दिली जाते. टोल नाक्यावर डंपर चालकांना मात्र सूट देण्यात येते का, हा देखील प्रश्न विचारला जातोय. बरं, महामार्गावरचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा म्हणून शासनाने बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ही योजना आणली आणि एक्सप्रेस हायवे बनवले. खासगी कंपन्यांना कंत्राट देत
टोल वसुलीची परवानगी दिली. मात्र सर्वसामान्यांच्या वाट्याला टोल वसुली सोबत आल्या अनेक अडचणी. टोल वसुलीचा जाच सर्वसामान्यांना कसा होतो आणि टोल नाक्यावर कोणते गैरप्रकार होतात याचा खुलासा आज न्यूज 18 लोकमत करणार आहे. ज्या रस्त्यांवर विशेष सुविधा दिल्यात त्याच ठिकाणी टोल नाका असायला हवा. पण मुंबई पुणे जुन्या महामार्गावरच्या सोमाटणे टोल नाक्याची कहाणीच निराळी आहे. रस्ता कुठे आणि टोल कुठे, पहा न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मुंबई पुणे महामार्गावर वाटमारी. टोलच्या माध्यमातून होतीये वाटमारी. रस्ता कुठे आणि टोल कुठे? टोल कंपन्या, सरकारी अधिकाऱ्यांकडून वाटमारी. चलती का नाम गाड़ी या पिक्चर में एक गाना है, हम थे वो थे समा था रंगीन, जाना था जापान पहुंच गए चीन. अशीच काहीची ही परिस्थिती मुंबई पुणे रस्त्यावरती दिसते आहे. कारण की माझ्या मागे हा जो टोल नाका आहे, या टोल नाक्यावरती स्पष्ट लिहिलेला आहे सोमाटणे टोल नाका. मात्र सरकारच्या लेखी सोमाटण्याला कोणताही टोल नाका अस्तित्वातच नाहीये. मुंबई पुणे हायवेवरचा हा सोमाटणे टोल नाका. टोल नाक्याचं नाव जरी सोमाटणे असलं तरीही इथं पावती दिली जाते ती देहू रोड टोल नाक्याची. खोटं वाटतंय तर बघा ही पावती. मुळातच हा टोल नाका अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय आणि म्हणूनच हा टोल नाका बंद करण्यासाठी नागरिक एकवटलेत. देव रोडमध्ये याचं रजिस्ट्रेशन आहे. हा टोल नाका सोमटणे हद्दीत दाखवला गेला आहे, पण जी टोल नाक्याची जागा आहे ती टोल नाक्याची जागा तळेगाव हद्दीमध्ये. टोल विरोधात नागरिकांचा लढा सुरू असला तरीही राज्य सरकार आणि टोल कंपनीची मनमानी कमी न झाल्यानं नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. सोमाटणे टोल नाक्यावर सर्वसामान्यांची लूट सुरू असली तरीही डंपर मालकांची इथं मोठी वट आहे. कारण या टोल नाक्यावर ही तिसरी लेन डंपर चालकांसाठी राखीव आहे. आणि इथून जाणाऱ्या डंपरकडून टोल नाही तर हप्ता घेतला जातो आणि याची कबुली थेट डंपर चालकांनी दिली आहे. तुम्ही टोल भरता की नाही आता इथे? काय मी आता मालक महिन्याशी भरतो, तर मी माझा ते कॉन्टॅक्ट कार्ड असं वाटतं त्यांच्याकडे नंबर सेव्ह असतो, त्यांना दिलेला असतो. त्यामुळं आम्हाला डायरेक्टली नंबर बघितल्या एंट्री केल्या गेल्या जाऊ देतात. पावती कुठे? इथली आहे गाडी. कुठली गाडी? स्थानिक राजकारणी आणि टोल कंपन्यांचे आर्थिक संबंध असून त्यांच्या गाड्या मोफत सोडल्या जातात. मात्र गरीब सर्वसामान्य नागरिकांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप किशोर आवारेंनी केलाय. टोल नाक्यावर सर्वात पहिले डुप्लिकेट पावते देतात ते. सेकंड थिंग, यांचे महिन्याचे हप्ते बांधून दिलेले आहेत. महिन्याच्या हप्त्यावर गाड्या सोडतात ते. मग ते पैसे कुठल्या खात्यात घेतात, कुठं चेकने जातात हे काय माहीत नाही. सगळं टोल नाक्यावर लूटमार आहे आणि थोडक्यात ते सर्वसामान्यांकडची खंडणी आहे. सोमाटणे टोल नाका आणि वाहतूक कोंडी असं समीकरण झालंय. तर कंपनीकडून फक्त टोल वसुली केली जाते. मात्र नागरिकांना द्यायच्या सुविधांविरोधात कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतोय. मेंटेनन्ससाठी ते लक्ष करत नाही, नुसतं टोल वसुलीमागे बघतात, दादागिरी बघतात. रस्त्यावर खड्डे असले, कोणाला ॲक्सिडेंट होत असेल तरी त्यांच्याकडे लक्ष नाही. टोल संदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनुसार ज्या वाहनातून लोकप्रतिनिधी प्रवास करत असतात त्या वाहनांना टोलमधून सूट दिली जाते. मात्र सोमाटणे टोल नाक्यावर आमदार सुनील शेळकेंच्या डंपरकडून टोल घेतला जात नाही. यहाँ पे टोल क्यों नहीं भरा? सलके गाड़ी है ना. कौन से? सुनील सलके आमदार. टोल नाक्यावर सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळाबद्दल जेव्हा मी इथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया
फार धक्कादायक होती. त्रास खूप होतो साहेब. डंपरला एकदाही लोकलची लोक दादागिरी करतात साहेब. डंपरला एकदाही लोकलची लोक दादागिरी करतात साहेब. टोल वसुलीच्या या सगळ्या भोंगळ कारभारावर न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केले. कोणत्या नियमानुसार डंपरला सूट दिली जातीये? लोकप्रतिनिधींची वाहनं मोफत सोडली जातात की ते ज्या वाहनातून प्रवास करतात ती? आमदार सुनील शेळकेंच्या डंपरला टोल माफी कशासाठी? नियमानुसार स्थानिक वाहनांना टोल माफी का दिली जात नाही? टोल नाक्याच्या अंतराच्या नियमांचं उल्लंघन करणारा सोमाटणे टोल नाका बंद होणार आहे का? टोल नाक्यावर सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळासंदर्भात जेव्हा न्यूज 18 लोकमतनं IRB कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया ईमेलद्वारे आमच्यापर्यंत पाठवली. सोमाटणे टोल प्लाझा MSRDC अधिसूचनेनुसार स्थापन करण्यात आला असून IRB MP एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टोल जमा करणं आणि देखभालीसाठी उपसवलतदार आहे. टोल वसुली अत्यंत पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे. सोमाटणे टोल नाक्यावर काही स्थानिक वाहनांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्याची माहिती नोंदवली जात असून ती संबंधित प्राधिकरणाला कळवली जाते. टोल नाक्यांवर कडक दक्षता घेतली जात असल्यानं टोल न भरता वाहनं निघून जाण्याची शक्यता कमीच असते. परिणामी टोल न भरता वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप वास्तवतेला धरून नाही. MSRDC आणि टोल कंपन्यांचे अधिकारी हातात हात घालून काम करत असल्यामुळे कुंपणानंच शेत खाल्ल्याची परिस्थिती निर्माण झाली. अशातच सर्वसामान्य वाहन चालकांनी न्याय तरी कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन गणेश काळे सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी शहरातील वटाणे लॉन इथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलंय. भाजप नेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शहाजीबापू पाटील हे या शक्तीप्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याआधी वाशिम शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौक ते वाटाणे लॉनपर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या जो काही शिंदे गट आहे यांच्यातर्फे आज वाशिम इथे मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. माझ्यासमवेत आहेत खासदार भावना गवळी. आपण यांना विचारूया. तर साहेब मला सांगा, आज जो मेळावा आयोजित केला याचं नेमकं काय कारण आहे? नाही, मेळावा आयोजित करण्याचं कारण एवढंच आहे की सगळे शिवसैनिक एकत्र आले पाहिजेत आणि आत्ता आमची जी काही युती झालेली आहे भाजप सेनेची, शिंदे साहेब आणि भाजपा एकत्र बसून जे काही सरकार बनवलेलं आहे त्या निमित्ताने सगळे एकत्र आले पाहिजे, एकत्र कार्यक्रम झाले पाहिजेत आणि ही आपल्या पुढच्या कार्याची सुरुवात या ठिकाणाहून झाली पाहिजेत, या दृष्टिकोनातून हा मेळावा आहे. मला सांगा, तुमच्यावर सामनामधनं टीकाही झाली की भावना गवळी यांनी पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली. नेमकं आता तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला मंत्रिमंडळात पण स्थान मिळू शकते. नेमकं बघा, नात्याचं भांडवल करून किंवा एखाद्या गोष्टीचं भांडवल करून मी आयुष्यात काहीच मिळवलेलं नाही. कारण मी आता या मतदारसंघाचं गेल्या 5 टर्मपासून प्रतिनिधित्व करते. 25 वर्ष जवळपास राजकारणामध्ये मी आहे. परंतु मी कधीही पार्टीमध्ये कुठल्या गोष्टीचं भांडवल करून मागितलं नाही, दबाव निर्माण केला नाही. आणि मला असं वाटतं की या देशाच्या प्राईम मिनिस्टर साहेबांना मी राखी बांधली तर ते मी आजची बांधत नाही. अनेक वर्षापासून हे संबंध आहेत, अनेक वर्षापासून हे संबंध आपण जपलेले आहेत आणि त्याचं भांडवल करून मी काहीही मागणार नाही आणि ती माझी सवय पण नाही. मला सांगा, आजच्या मेळाव्यातून तुम्ही भविष्यातील जर निवडणूक होणार आहे त्यासाठी काही तुमची तयारी आहे का? माझी तयारी सातत्याने सुरू असते. मी केवळ निवडणूक आली म्हणून तयारी करत नाही. मी 5 वर्ष पण सातत्याने जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते, काम करत असते, रस्त्यावर उतरते, छोटे मोठे सगळे कामं करते. केंद्र सरकारच्या असणाऱ्या योजना पण या ठिकाणी मी आतापर्यंत खिचून आणलेल्या आहेत. राज्य लेवलची कामं मी करते आहे आणि म्हणून सातत्याने काम करणाऱ्या माणसाला केवळ सुरुवात आत्ता करायची, इलेक्शन आलं म्हणून उडी मारायची असं मी कधी करत नाही. सातत्याने मी करत आलेले म्हणून जनतेने मला स्वीकारलेलं आहे, हे भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व गेल्या 25 वर्षापासून मी करते आहे. या मेळाव्यामधून तुमचे जे काही संबंध आहेत भाजपा आणि तुमचे शिंदेगड शिवसेनेचे मजबूत होतील असं वाटते? 100% हे जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे
ते संबंध चांगले होते म्हणूनच स्थापन झालेलं आहे असं पण मी म्हणेल. आणि हे संबंध अजून घट्ट करायचे आहे आणि ही युती अजून महाराष्ट्रामध्ये समोर न्यायची आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचे विचार घेऊन, या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार घेऊन भाजपासोबतची युती आमची जी होती 25 वर्षाची ती आम्ही कायम ठेवून समोर आमची वाटचाल करणार आहोत. भावना गवळी यांनी सांगितलं आहे की आजच्या मेळाव्यानंतर जे काही भाजपा आणि शिंदेगड शिवसेनेची जे युती आहे आणखी घट्ट होईल. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. यानंतर थेट जाऊयात विधानसभेमध्ये मुख्यमंत्री बोलतात. बेमोसमी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीला महाराष्ट्र दरवर्षी तोंड देतोय. नवीन सरकार आलं की त्यांच्या समोरचं देखील हे पहिलं काम निसर्गाने झोडपलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना जितकी शक्य होईल तितकी मदत करणं हे असतं. आणि ते प्रत्येक सरकारचं एक कर्तव्य म्हणूनच सगळ्यांनीच पार पाडायचं असतं. राज्यात जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 121.80% पाऊस आज झालेला आहे. आणखी पावसाचे 1-1.5 महिना बाकी आहे. अगदी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत, कधी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील पाऊस या ठिकाणी पडतोय. आपण म्हणालात ते बरोबर आहे. हे सगळं चक्रीवादळ, निसर्ग वादळ, तोक्ते वादळ, हे खूप वादळं जी आहेत नवीन नवीन नावाची, आणि जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टी यामुळे सगळा परिणाम होतो. याच्यावर देखील निश्चितपणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिरियसली गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. त्या बाबतीमध्ये देखील एक स्वतंत्र आपल्याला उपाययोजना, स्वतंत्र चर्चा आणि बऱ्याच काही याच्यातल्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर त्यांची मतं निश्चितपणे आवश्यक आहेत. मागील सरकार 2019च्या शेवटी सत्तेवर आलं, त्याही वेळेस सरकार समोर या संकटातून मार्ग काढण्याचं आव्हान होतंच. त्यावेळेस देखील तोक्ते, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आणि त्यावेळेस देखील त्या सरकारमध्ये मी देखील होतो. उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री देखील अजितदादा होते. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण अनेक ठिकाणी देखील पाहणी केली, स्वतः भेटी दिल्या, प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर मदत देखील आपण त्यावेळेस जाहीर केली. विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करणं असतं, पण सरकार काही चुकत असेल तर नक्की त्यावर बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यांनी जरूर ते केलं पाहिजे. मी देखील विरोधी पक्षनेता होतो, परंतु सकारात्मक भूमिका जेव्हा सरकार घेतं, किंबहुना शेवटी अशा प्रकारचे प्रसंग येतात, वादळं येतात, शेतकरी बळीराजा संकटात सापडतो, त्यावेळेस मात्र आपण ही आणि संकट जी आहेत, अध्यक्ष महोदयांनी म्हटल्याप्रमाणे हे वारंवार महाराष्ट्रावर येत आहेत. पूर्वी जून महिन्यात 7 जूनला पाऊस सुरू व्हायचा, बरोबर तो 4 महिन्यात संपायचा. आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि त्यामुळे सर्वजण निसर्गाच्या जो काही कोप आहे त्याला शिकार बनलेल्या लाखो शेतकऱ्यांना मदतीचा जो प्रयत्न आहे, यामध्ये सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. टीका करावी, पण ती विधायक टीका असावी असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामध्ये कुठलंही राजकारण असू नये. पूरग्रस्त भागामध्ये मी आधी गेलो का आणखी कोणी गेलं हा विषय महत्त्वाचा नाही आहे. आपण कसे पोहोचलो, शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही रथाची 2 चाकं आहेत. शेवटी जेव्हा सरकार काम करत असतं त्यावेळेस काही त्रुटी राहून जातात, काही सर्वज्ञानी सगळे नसतात, परंतु काही काम राहून गेलं तर नक्की ते सुचवण्याचा अधिकार विरोधी पक्षाला नक्की आहे. आणि म्हणून यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा विधायक सूचना जर विरोधी पक्षाने केल्या तर नक्कीच त्याच्या सूचनांचा आदर
केला जातो आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी समजून घेत असतो, मी जास्ती कमी बोलतो, जास्ती ऐकतो. हा माझा एक सवय आहे, कारण कुठल्याही विषयाची माहिती करून घेणे याच्यामध्ये काही गैर नाही आहे. सगळं आपल्याला माहीत आहे, समोरच्या माणसाला माहीत नाही असा काही विषय माझ्या डोक्यात कधीच नसतो. किंबहुना आमचे उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आम्ही दोघंही फील्डवर काम करणारे आहोत. आणि आपणही दादा बऱ्याचशा ठिकाणी गेलात, आपणही पाहणी केलीत आणि त्यावर आपण एकत्र देखील काम केलेलं आहे. मी मुख्यमंत्री असो किंवा नसो, म्हणजे पूर्वी आपल्यासोबत आपण होतो, त्यावेळेस मी काय मुख्यमंत्री नव्हतो, परंतु जरी जेव्हा जेव्हा जिथे जिथे कुठे संकट आलं, मग ते कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, चिपळूण असेल, महाड असेल, भास्करराव इकडे आहेत, काय परिस्थिती निर्माण झाली होती महाड चिपळूणमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याचबरोबर सातारा, पाटण, किंबहुना कुठंही म्हणजे अगदी राज्याच्या बाहेर जे महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, किंबहुना राज्याच्या बाहेर अगदी मी आठवण सांगतो की केरळला देखील मोठ्या प्रमाणावर महापूर आला होता. पण आमचे जे कार्यकर्ते होते, आपल्या ठाण्यातले, मुंबईतले राहणारे काही लोक होते, हिमाचल प्रदेश, तेव्हा आपले राज्यपाल महोदय त्यांच्या गावी उत्तराखंडमध्ये, कारण आपले जे काही या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहेत आपल्यासोबत काम करतात, त्यांची भावना असते आपल्याकडून देखील मदत गेली पाहिजे. सरकार काम करत असतं. आता आम्ही गुवाहाटीला होतो, त्यावेळेस तिथे पूर होता, काही लोकांनी खूप टीका केली, तिथे मजा मारायला गेले, हे करायला गेले, परंतु दादा आम्ही तिथे त्या महापुरासाठी देखील फुल ना फुलाची पाकळी 50 लाख रुपयाची महापुराला मदत केली तातडीने. आम्ही संवेदनशील आहोत, असं नाही की म्हणजे तुम्ही काही संवेदनशील नाही असं म्हणण्याचा माझा उद्देश नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राजकारण राजकारण. आता रोज इथे जे काही तुम्ही बोलता, आम्ही त्याच्यापेक्षा डबल टिबल चौबल बोलू शकतो. आमच्याकडे सगळ्यांचा चिट्टा आहे, कारण मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. चिट्टा सगळ्यांचा आहे, पूर्ण एक एक काढू शकतो आम्ही, परंतु आम्हाला कामाने उत्तर द्यायचं आहे, आम्हाला उत्तर कामामधून द्यायचं आहे. परंतु एक टॉलरेट करायची सीमा असते, एक मर्यादा असते. मर्यादाच्या पलीकडे गेल्यानंतर कोणीही कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. मला राजकारण करायचं नाही, परंतु जे मी ऐकतोय रोज, मी जे पाहतोय, यावरून मला हे बोलणं या ठिकाणी आवश्यक वाटतं. सगळं आहे, प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टी असतात. प्रत्येक माणूस काम करत असताना कुठं ना कुठं काहीतरी त्याच्याकडून राहून गेलेलं असतं, परंतु ते शोधण्याचं काम मी करत नाही, परंतु ती वेळ माझ्यावर कोणी आणूही नये असंही माझं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. म्हणजे काय मी काय इशारा बिशारा तुम्हाला कोणाला देत नाही, इशारा देणारा मी माणूस नाही आहे. मी एक आजही मुख्यमंत्री माझ्या पद डोक्यात नाहीच आहे, मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. भुजबळ साहेब, रात्री मी 3:30 वाजेपर्यंत लोकांना भेटलो, सकाळी मी 7 वाजता ब्रीफिंग घेतलेलं आहे. त्यामुळे मला काही याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आम्ही दोघंही देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांचं काम पाहिलंय. 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुठला मुख्यमंत्री लोकांना भेटतो? कधी भेटला होता का? आपण पाहिलं का? आपल्याला सगळा अनुभव आहे. त्यामुळे एकच आहे, यामध्ये आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्हाला एक मर्यादेपर्यंत सहन करण्याची, शेवटी माणूस आहे आम्ही पण. त्यामुळे मी एकच सांगेन की जिथे जिथे संकट येतं तिथं तिथं दादा मी धावून जातो, आपल्याला माहीत आहे. आणि त्याचं आपण लोकांनी देखील कौतुक केलेलं आहे. जेव्हा मी आरोग्यमंत्री होतो, कोल्हापूरला जेव्हा मोठं संकट आलं, तिथे जनावरं वाहून गेली, मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरले असते, परंतु मी 10 दिवस तिकडे थांबलो जाऊन. त्या ठिकाणी कुठंही या ठिकाणी कुठल्याही साथीचा आजार पसरू दिला नाही. डॉक्टरांची टीम सगळं केलं आपण शेवटी जेव्हा महाड आणि चिपळूणमध्ये पूर आला, तिथे यंत्रणा नव्हती, त्यांचा जीव छोटा होता. तिथे तर तो भास्कररावांच्या इथला सीओ होता, तो मी गेल्यावर तर तो तिथं बसला आणि रडायलाच लागला. तो मी बोलला का रडतो बाबा? नाही बोल, हे काय माझं मी सांभाळू शकत नाही. बोल काळजी करू नको, आम्ही आलेलो आहोत आणि खाली हाताने आलेलो नाही.
पूर्ण टीम घेऊन गेलो होतो, यंत्रणा, गाड्या, घोड्या, सगळं ते चोकअप काढायच्या मशीन पासून सगळी यंत्रणा नेली होती आणि रेशन, कपडे सगळं नेलं होतं. आणि तातडीने नगर विकास विभाग माझ्याकडे होता. एका मिनिटात मी फोन केल्यानंतर 1 तासामध्ये पैसे रिलीज झालेली ऑर्डर त्यांच्या हातात मी देत होतो. एवढं असं आपण काम करत होतो दादा, याच्यामध्ये काही नाही. परंतु यामध्ये नेहमी माझं ते काम आहे, आपली जबाबदारी आहे. आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे नक्की जबाबदारी माझी वाढली याची जाणीव मला आहे. आपण या ठिकाणी आपण काही मुद्दे उपस्थित केलेत. त्यामध्ये आपल्याला एवढंच सांगेन, 30 जून रोजी मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण अतिवृष्टी, पाऊस पाण्याचा आढावा घेतला. मुंबई कोकणात मोठ्या गॅपनंतर पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने देखील 5 दिवसाचा इशारा दिला होता, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. आणि 1 जुलै रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी होऊ नये अशा प्रकारचे सक्त निर्देश सर्वांना आम्ही दिले. आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना देखील आम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः फील्डवर उतरा, ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा तुम्ही फील्डवर उतरा. फील्डवर उतरल्यानंतर यंत्रणा सगळी अलर्ट होते, तातडीने मदत घेण्याचा निर्णय जागेवर आपण सांगू शकतो. आणि त्यानंतर हे सगळेच काम सुरू झालं. 4 जुलैपासून दररोज सकाळी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलत होतो, उपमुख्यमंत्री बोलत होते, आम्ही एक दुसऱ्याशी बोलत होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले जे मोठ्या सगळ्या नद्यांना पूर आले होते, काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवरून वाहत होतं आणि या सगळ्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सगळ्यांशी मी स्वतः बोलत होतो. जे काही रिलीफ कॅम्पमध्ये जी पूर परिस्थितीमधून ज्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला, मी स्पेसिफिक सगळ्यांना सांगायचो, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची कपड्या लत्त्याची व्यवस्था ही सगळी करा. कुठेही NGO आणि इतर कुणावरही येतात पुढे सगळे लोक मदत करायला, चांगलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. परंतु जबाबदारी प्रशासनाची आहे, जिल्हा प्रशासनाची आहे. त्याच्यामध्ये किती खर्च होईल का हे पाहण्याची आवश्यकता नाही. आणि तशा प्रकारचं मी पुन्हा फीडबॅक घेत होतो, ते लोक व्यवस्था खात्री करून घेत होतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला माहीत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या SDRFच्या 11 टीम त्यावेळी तैनात करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर बेस स्टेशनवर NDRFच्या 9, SDRFच्या 4 अशा एकूण 13 टीम सज्ज ठेवल्या होत्या. आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूर बाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेथील गावांना देखील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम देखील त्या ठिकाणी तातडीने केलं. एक उदाहरण फक्त सांगतो, बाकी काय नाही. 6 जुलै रोजी मी ठाणे जिल्हा असेल, इतरही जिल्हे आहेत, त्यांची बैठक घेतली. 11 जुलै रोजी मी आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांनी पूरग्रस्त गडचिरोली भागाला देखील भेट दिली. पूरग्रस्तांना धीर दिला. अजितदादा विरोधी पक्षनेते पण नंतर गेले तिकडे, त्यांना बैठक घेतली, आढावा घेतला. आम्ही खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर चालणार नाही, एअरफोर्सचं हेलिकॉप्टर होतं आणि ते म्हणाले चालणार नाही. आम्ही ठीक आहे बोललो, आम्ही परत नाही आलो. आम्ही गेलो बाय रोड गेलो, तिकडे त्यांना भेटलो, त्यांना निर्देश दिले, सूचना दिल्या आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना जिथे जिथे आवश्यकता होती तिथे शासनाच्या माध्यमातून जी काय मदत पोहोचली पाहिजे त्याच्यावर बारकाईने आम्ही लक्ष ठेवलं. मुख्य सचिव स्वतः सगळ्यांशी बोलत होते. तेव्हा मेडीगटाचं विरोधी पक्षनेत्यांनी उल्लेख केला. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, मध्य प्रदेशचं संजय सरोवरमधून देखील गडचिरोलीमध्ये पाणी येतं. या तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, संबंधित चीफ सेक्रेटरींशी देखील चर्चा आपली सुरू होती. आणि कुठेही यावेळेस ते म्हणजे गेट उघडणं बंद करणं, मागच्या वेळेस तो थोडा अनुभव, जयंतराव मंत्री होते, आपल्याला माहीत आहे की यावेळेस सगळं कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवलं आणि त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नीट सगळं नियोजन पण करता आलं. आणि हे सगळं करत आपण या सगळ्या NDRF, SDRF, सगळं एअरफोर्स, नेव्ही, आर्मी ह्या सगळ्यांना अलर्ट ठेवलं होतं. आणि त्यानंतर 20 जुलै रोजी देखील
आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झाली आहे. 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू कोर्टापुढे मांडतायत आणि अर्थात त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने देखील युक्तिवाद जो आहे तो करण्यात येईल. त्याच्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेवरती त्याचबरोबर इतरही काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्ट आज आपलं म्हणणं जे आहे समोर ठेवेल किंवा त्याबद्दलचा निर्णय देऊ करेल त्यावरतीच राज्यातल्या सरकारचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोणते मुद्दे कोर्ट विचारात घेईल बघा. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी, शिंदे गट नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी, गटनेता नेमणूक अवैध ठरवण्याची मागणी, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव त्यातली वैधता, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती द्या ही शिवसेनेची सुप्रीम कोर्टातली मागणी. हे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते लक्षात घेतले जातील. त्यावरती सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देत आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर या सगळ्या मुद्द्यांवरती एकत्रितपणे आज न्यायालय आपला निर्णय जो आहे तो देऊ शकतं. आता क्षणाला शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतात. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने देखील युक्तिवाद जो आहे तो केला जाईल. याचबद्दल खुद्द शिवसेनेचे आमदार नेते आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं होतं या सुनावणीबद्दल पाहूयात. त्यामुळे आज न्यायालयामध्ये कोणते मुद्दे लक्षात घेण्यात येतील. गेल्यावेळी देखील जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद केला होता, तर शिंदे गटाच्या वतीने देखील जोरदार युक्तिवाद जो होता तो करण्यात आलेला होता. आणि आज 2 तारखा पडल्यानंतर सुप्रीम कोर्ट कोणत्या मुद्द्यांवरती आज निर्णय देऊ शकतं. पहिला मुद्दा 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी, दुसरा मुद्दा शिंदे गट नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी, गटनेता नेमणूक अवैध ठरवण्याची मागणी, उपाध्यक्ष झिरवळ अविश्वास प्रस्ताव वैधता, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती द्या ही शिवसेनेची मागणी. या विषयाला घेऊन जो आहे तो निर्णय जो आहे तो दिला जाईल. त्यामुळे आजच्या निर्णयानंतरच या निर्णयावरतीच राज्यातल्या सरकारचं पुढलं भवितव्य हे अवलंबून आहे हे तितकंच खरं. त्यामुळे कोणत्याही क्षणी या संदर्भातली मोठी घडामोड जी आहे ती समोर येण्याची दाट शक्यता आहे. आता या क्षणाला शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतात आणि शिंदे गटाच्या वतीने गेल्या वेळी आपण पाहिलं ॲडव्होकेट हरीश साळवी यांनी युक्तिवाद केला होता. याबद्दल आज ज्यावेळेस शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय म्हटले पाहूया. सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होते, अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे. कसं आहे बघता या सगळ्या आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आमचं पण लक्ष पूर्ण देशाचं लक्ष तिथे आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करतात, माफ करा शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद करतात, तर शिंदे गटाच्या वतीने आपण पाहिलं गेल्या वेळी ॲडव्होकेट हरीश साळवी यांनी युक्तिवाद केलेला होता. आज देखील दोन्ही गटाच्या बाजूने दोघांच्या बाजूने युक्तिवाद जो तो केला जाईल आणि यावरती सुप्रीम कोर्ट आज अंतिम निर्णय देणार का की पुढली तारीख ती राखून ठेवणार, पुढली तारीख देणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. पण एकूण आजच्या सुनावणीच्या दृष्टिकोनातनं शिवसेनेच्या वतीने आज अनिल परब, सुभाष देसाई काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणून आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच राज्यातील सरकारचं पुढलं भवितव्य जे ते स्पष्ट होऊ शकणार आहे. राज्यात एकीकडे अधिवेशन सुरू असल्याचं आपण बघतोय, सभागृहात वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर द्यावी लागतात. दुसरीकडे दिल्लीतील सुप्रीम कोर्टामध्ये आज या सत्ता संघर्षावर म्हणजे शिवसेना की शिंदे गट झालेल्या एकूण घडामोडी त्यातल्या तांत्रिक बाबी, कायदेशीर मुद्दे यावरती आज न्यायालय सुनावणी करत आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहे. प्रशांत, युक्तिवाद कुठपर्यंत आलाय?
महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आज सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती सुनावणी होती. प्रथमतः ती यादी लिस्टेड नव्हती, सूचीबद्ध नव्हती. त्यानंतर ऐनवेळी सूचीबद्ध करण्यात आली. प्रचंड संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर जेव्हा ही सुनावणी सुरू झाली तेव्हा 5 मिनिटांसाठी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर पासवर मॅटर घेण्यात आलं. अशा प्रकारची सध्या परिस्थिती. सध्या तर या प्रकरणाची सुनावणी बंद असल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं वकील आहेत, ज्या संपूर्ण प्रकरणाची जी सुनावणी आहे त्यांनी स्पष्ट केलं होतं की यामध्ये जर बघितलं आपण तर प्रथमतः 5 ते 7 मिनिटं या संदर्भात म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी झाली. त्यानंतर जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही काही मॅटर पासवर केलेले आहे आणि हे जे मॅटर आहे सध्या महाराष्ट्र सत्ता संघर्षाचं हे घटनात्मक खंडपीठ असो किंवा असं म्हणता येईल की घटनेच्या राज्यघटनेच्या याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे यामध्ये अनेक विश्लेषण करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रथमतः आपण पासवर मॅटर घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण सुनावणीला सुरुवात करू. याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीने कोर्टाने निर्णय घेतला, कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही आता प्रथमतः पासवर मॅटर घेतोय. 5 मिनिटं सुनावणी झाली, त्यानंतर पासवर मॅटर घेतले. सध्या पासवर मॅटर सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते वकील जे सुप्रीम कोर्टाच्या परिसरात आहे ते सांगताय की थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. पण सध्या वेळेला ही सुनावणी थांबलेली आहे असं सुप्रीम कोर्टातले वकील आपल्याला सांगत आहेत. विशाल, पण म्हणजे एकूण पुढे काय घडामोडी घडतील याचा काही अंदाज येतोय का? महत्वाचं म्हणजे यामध्ये ज्या पद्धतीनं विधितज्ञांनी उल्लेख केलेला आहे, विधितज्ञांनी जे शक्यता वर्तवलेली आहे त्यामध्ये एक तर नवीन खंडपीठ स्थापन होण्याची शक्यता आहे. कारण की आगामी 4 दिवसानंतर सुप्रीम कोर्टाचे जे वर्तमान सरन्यायाधीश आहे जस्टिस रमण हे सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर जस्टिस उदय ललित हे भारताचे सरन्यायाधीश असणार आहे. त्यानंतर होऊ त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन खंडपीठ स्थापन करण्यात येईल. या प्रकरणामध्ये हा एक पर्याय आहे. दुसरा एक पर्याय आहे की या संदर्भात घटनात्मक खंडपीठ म्हणजे साधारणतः 5 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याच्या संदर्भात देखील होऊ शकतं. आजच्या या सुनावणी दरम्यान जे वर्तमान सरन्यायाधीश आहेत त्या संदर्भात संकेत देऊ शकतात, ऑब्झर्वेशन करू शकतात की आम्ही घटनात्मक खंडपीठ स्थापन करतोय आणि घटनात्मक खंडपीठ स्थापन करून घटनाच्या दृष्टिकोनातून कारण की शेड्यूल 10 अंतर्गत हा विषय अत्यंत महत्वाचा आहे की शेड्यूल 10 अंतर्गत पक्षांतर कायदा जो आणि या संदर्भातले जे सगळे मुद्दे आहेत त्याचा उल्लेख केला जातो, त्याचा तरतुदी केल्या जातात. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय आम्ही घटनात्मक खंडपीठाच्या माध्यमातून घेऊ शकतो अशा प्रकारची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या घडीला 2 पर्याय आहे, नवीन खंडपीठ स्थापन करणे किंवा घटनात्मक खंडपीठ स्थापन करणे. नवीन खंडपीठ स्थापन करण्यामागे महत्वाचा उद्देश जो असेल तो कारण की येत्या 4 दिवसानंतर जे वर्तमान न्यायाधीश आहेत ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या 2 पर्यायाचा विचार आजच्या सुनावणी दरम्यान होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील गिरीश राव आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आपण त्यांच्याशी बोलूयात. गिरीश रावजी, आता आपण ऐकलंच असेल आमचे प्रतिनिधी प्रशांत तेलेरा रामदास यांनी काय माहिती देऊ केलेली आहे. आपला काय अंदाज आहे, आपलं विश्लेषण काय आतापर्यंतच्या या सगळ्या घडामोडींवरती? माझं ओपिनियन असं आहे या बाबतीत, कारण इश्यू आपल्याकडे कोर्टापुढे 2 इश्यू आहे. एक डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर हा एक इश्यू आहे आणि दुसरा इश्यू जो आहे इज रिगार्डिंग द इलेक्शन सिम्बॉल. हे दोन्ही प्रश्न आहेत ते सुप्रीम कोर्ट माझ्या मते डिसाइड नाही करणार. कारण हा जो इश्यू आहे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर तो स्पीकरने केला पाहिजे. त्याच्यासाठी स्पीकर विल डिसाइड दॅट इश्यू. आणि दुसरा प्रश्न जो आहे सिम्बॉल ऑफ इलेक्शन डिस्टिंग तो इश्यू आहे तो इलेक्शन कमिशनचा इश्यू आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही ह्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल. याच्यामध्ये ते सांगतील की परत तुम्ही त्यांच्याकडे जा, रिस्पेक्टिव्ह पार्टीकडे जा. स्पीकर हा जो इश्यू आहे डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू स्पीकरने डिसाइड करावा आणि सिम्बॉलचा इश्यू हा इलेक्शन कमिशनने डिसाइड करावा. सो आय डोंट थिंक सुप्रीम कोर्ट इज गोइंग टू इंटरफिअर इन एनी ऑफ दिस मॅटर. म्हणजे मला असं वाटत नाही की इंटरफिअर करतील. गिरीशरावजी, आतापर्यंतच्या घडामोडी जर आपण बघितल्या तर सुनावणीला सुरुवात झाली. शिवसेनेच्या वतीने ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, युक्तिवाद केलेला आहे. पुन्हा एकदा वर्तमान सरन्यायाधीश रमण्णाजी जे आहेत ते सेवानिवृत्त होत आहेत. 3 ते 4 दिवसांनी परत काही नवीन घटनापीठ किंवा खंडपीठ स्थापन केलं जाऊ शकतं का? आजच्या ऐवजी पुढली तारीख जी आहे ती दिली जाऊ शकते का? कारण कामकाजात म्हणजे न्यायालयाच्या कामकाजाचे काही नियम आहेत. आता इश्यू असा आहे की म्हणजे घटनापीठाकडे म्हणजे आता 3 जजेसचे बेंच हिअर करतायत तर तो इश्यू 5 बेंचला रेफर करायचा का हा एक इश्यू त्यांनी ठरवायचा होता 3 जजच्या बेंचने. तो आतापर्यंत त्याच्यावरती ते निर्णय घेतील आणि कदाचित मला वाटतं की ते म्हणजे आता मी सांगितल्याप्रमाणे आधी
की सुप्रीम कोर्ट त्याच्यात नाही इंटरव्हेन करतील आणि दे विल अगेन गिव्ह इट बॅक टू द स्टेटिंग दॅट की स्पीकरने हा इश्यू डिसाईड करावा आणि इलेक्शन कमिशनने हा डिसाईड करावा, याच्यासाठी परत पाठवते असं मला वाटतंय. या म्हणजे तुम्ही जर तुम्ही स्कीम ऑफ कॉन्स्टिट्यूशन बघितले तर. गिरीशरावजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, पण आता एक क्षण जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्ट आज कोणते मुद्दे लक्षात घेऊ शकतं याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर त्यात बघा, 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी, शिंदेगट नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी, गटनेता नेमणूक अवैध ठरवण्याची मागणी, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अविश्वास प्रस्ताव वैधता, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती द्या, हा एक मुद्दा जो आहे जी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात मागणी केलेली आहे. या विषयाला घेऊन आपण पाहिलं की ज्येष्ठ वकील गिरीश राव हे महत्त्वाचे मुद्दे मांडताना दिसतात. सर, पुन्हा एकदा आमच्या दर्शकांसाठी संबंध राज्याचं आजच्या या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे, कारण यावरतीच राज्यातल्या सरकारचं पुढलं भवितव्य जे आहे ते अवलंबून आहे. काय विश्लेषण कराल? विश्लेषण तेच आहे की मुद्दा जो आहे क्रक्स, म्हणजे या मॅटरचा क्रक्स आहे तो डिस्क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर. बरोबर, डिस्क्वालिफिकेशन, आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन. तर सुप्रीम कोर्टाला एक लिमिटेड अधिकार असतो त्या गोष्टी डिसाईड करायचा, कारण जर स्पीकर जो निर्णय घेईल त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या वरती, तो निर्णय स्पीकरने व्यवस्थित घेतला आहे का, कॉन्स्टिट्युशनली जे एक्सपेक्टेड पॅरामीटर्सच्या ह्याच्यामध्ये घेतला आहे का, त्या डिसाईड करायचं. म्हणजे रिव्ह्यू करायची पॉवर सुप्रीम कोर्टला आहे. सुप्रीम कोर्टला क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय करायचा अधिकार नाहीये. जर अधिकार त्यांनी एक्सरसाइज करायला लागला तर मग सगळे लोक उद्या सुप्रीम कोर्टात धावतील. तर आय डोंट थिंक की सुप्रीम कोर्ट याच्यावरती निर्णय घेईल, असं माझं याच्यावरती स्पष्ट मत आहे याच्यावरती. कारण आजपर्यंत जितके जजमेंट झाले आहेत, राईट फ्रॉम 92 पासून आता 2020 पर्यंत, कुठल्याही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने इंटरफिअर नाही केलेलं आहे. निर्णय जो स्पीकरने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे का चुकीचा, ह्याच्यावरती सुप्रीम कोर्टने भाष्य केले आतापर्यंत. कुठच्याही मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टने डिस्क्वालिफाय किंवा क्वालिफाय याच्यावरती कधी निर्णय घेतला नाहीये आजपर्यंत, कारण तो डोमेन सुप्रीम कोर्टाचा नाहीये, तो स्पीकरचा डोमेन आहे. तेच आणि इलेक्शन सिम्बॉल मध्ये पण तेच गोष्टी होतात. इलेक्शन सिम्बॉल बद्दल पण तोच इश्यू राहणार आहे की इट्स इलेक्शन कमिशनचा मुद्दा, इलेक्शन कमिशनचा अधिकार आहे की डिसाईड करायचा वेदर म्हणजे तो सिम्बॉल कुठल्या पार्टीचा आहे, म्हणजे शिवसेना जे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांचा आहे किंवा शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांचा तो सिम्बॉल आहे. तो मुद्दाही फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतं. आणि गेल्या वेळी पण जर तुमच्या लक्षात असेल तर हरीश साळवेंनी तोच मुद्दा मांडलेला की हे आता हा मुद्दा जो आहे तो राहिला नाहीये, तो रिस्पेक्टिव्ह म्हणजे स्पीकरचा मुद्दा स्पीकरने डिसाईड करावा, इलेक्शन कमिशनरचा मुद्दा इलेक्शन कमिशनने डिसाईड करावा. तेव्हा गेल्या तुमच्या लक्षात असेल चीफ जस्टिसने बोललं होतं त्यांना की तुम्हीच आमच्याकडे आला की आमचं ज्युरिस्डिक्शन आहे म्हणून, नंतर तुम्ही आता बोलतायत की आमचं ज्युरिस्डिक्शन नाही म्हणून. दॅट इज व्हॉट, म्हणजे तेच मुद्दा ते आता ते विचारात घेणार आहेत हा मुद्दा. पण टेक्निकल नाही करू शकत, कारण तुम्ही जर प्रेयर जर बघितली शिंदे केलेली पेटिशन मध्ये, त्याच्यामध्ये क्लिअर होते त्यांनी फक्त स्टे विचारलेला होता, नोटीस जो इश्यू केलेला त्याच्यावर. बरोबर, महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्ट करताय. धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. बघूयात आता या विषयाला घेऊन पुढे पुन्हा एकदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात या सुनावणीचं कामकाज जे आहे ते सुरू केलं जातं किंवा सुनावणी सुरू केली जाते तेव्हा नेमकं काय घडतंय हे आपल्याला लवकरच कळेल. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात राज्यातील सत्ता संघर्षावर खऱ्या अर्थाने आता पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी ती सुरू आहे आणि आता दोन्ही बाजूने परत एकदा युक्तिवाद जो आहे तो केला जाईल. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर कोणकोणते मुद्दे असे ज्याला आज सुप्रीम कोर्ट लक्षात घेऊन त्यावरती आपलं भाष्य करू शकतं. यामध्ये 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी, शिंदेगट नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी, त्याचबरोबर गटनेता नेमणूक अवैध ठरवण्याची मागणी जी आहे तो मुद्दा, उपाध्यक्ष झिरवळ अविश्वास प्रस्ताव वैधता, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती द्या ही शिवसेनेची मागणी जी आहे त्या मुद्द्याला घेऊन आज सुप्रीम कोर्ट म्हणजे 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ जे आहे ते भाष्य करू शकतं. बघूयात याविषयी आज अंतिम निर्णय जो आहे तो दिला जातोय का, कारण यावरतीच राज्यातल्या सरकारचं पुढलं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. आणि आता क्षणाला ब्रेकिंग न्यूज येते की आता
एकूणच ही सुनावणी जी आहे यातले वेगवेगळे मुद्दे 5 जणांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्याचं कळतंय. म्हणजेच 5 जणांचं घटनापीठ जे आहे ते नेमलं जाईल आणि त्यानंतर याबद्दलची सुनावणी जी ती होऊ शकते. म्हणजे आज यावरती अंतिम निर्णय येणार नाही असं एकूण दिसतंय. 5 जणांच्या घटनापीठाकडे ज्यावेळेस ही सुनावणी वर्ग करण्यात आलेली आहे त्यावरती आता पुढली तारीख दिली जाते का हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरेल. तीन जणांच्या घटनापीठासमोर या याचिकेला घेऊन सुनावणी सुरू होती. पण आता या घटनापीठाने ही याचिका जी आणि याचिकेतले वेगवेगळे मुद्दे जे सगळे मुद्दे हे एका याचिकेत आणण्यात आलेले आहेत. ही याचिकाच त्यांनी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्यामुळे त्याच्यासमोरच आता पुढली तारीख घेऊन ही सुनावणी केली जाते का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे आता हा निर्णय जो आहे किंवा ही सुनावणी वर्ग करण्यात आलेली आहे. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठच यावरती अंतिम निर्णय घेईल आणि यावरती भाष्य करेल असं एकूण म्हणता येईल. पण आजच्या आज हे होईल का तर याचं अर्थात उत्तर जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. कारण न्यायालयाच्या कामकाजाचे काही नियम असतात. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ जे ते नेमलं जाईल त्याची नियुक्ती केली जाईल आणि अर्थात याची सुनावणी जी आहे ती पुढल्या तारखेलाच होईल असं म्हणता येऊ शकतं. मग अर्थात ती जर होणार असेल तर पुढली तारीख काय असेल हे देखील थोड्याच वेळात आपल्याला कळेल की याविषयी आजच्या आज निर्णय होतोय हे देखील बघावं लागेल. याबद्दलचे अपडेट्स आपण क्षणाक्षणाला घेतोय. पण आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. पुढली सुनावणी आता ही गुरुवारी केल्या जाणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षावरची पुढची सुनावणी आता 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे पुढल्या गुरुवारी केली जाईल. आत्ता 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होत होती. पण आता त्यांनी ही सुनावणी जी आहे ती 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे वर्ग केलेली आहे आणि हेच खंडपीठ या याचिकेवरती निर्णय देईल असं एकूण दिसते. पण आता हा निर्णय पुढल्या गुरुवारी येईल हे स्पष्ट झालंय. आजच्या यावरती निर्णय होत नाही कारण ही याचिका जी आहे ती 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे वर्ग करण्यात आली आहे. बोलूया ज्येष्ठ वकील गिरीशराव आपल्याबरोबर आहेत. गिरीशरावजी, असं कळतंय की न्यायालयाने आता ही सुनावणी 5 न्यायमूर्ती नेमून त्याचं एक खंडपीठ असेल या खंडपीठापुढे वर्ग केलेली आहे. काय आपलं विश्लेषण? आता तो त्यांनी काय ऑर्डर पास केली ते आपल्याला बघायला लागेल. कारण मला परत वाटते की हा लिमिटेड मुद्दाच असणार त्यांच्या पुढे 5 खंडपीठाकडे की अशा परिस्थितीत म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्पीकरच्या नोटीसला चॅलेंज करतायत त्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट इंटरफिअर करू शकतं का हा मुद्दा माझ्या मते त्यांनी 5 बेंच जजला त्यांनी हे केलं असेल, रेफर केला असेल असं मला वाटतं. ऑर्डर काय त्याच्यावरती समजेल कारण तोच मुद्दा फक्त त्यांनी रेफर करू शकतील. मग त्याच्यावरती पुढचे जे निर्णय होतील ते त्याच्यावरती होतील. कारण आजपर्यंत असं कुठलंही प्रेसिडेंट नव्हतं म्हणजे आधी कुठलंही जजमेंट नव्हतं की ज्याच्यावरती स्पीकरचा क्वालिफिकेशन और डिस्क्वालिफिकेशन सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे आपल्याला आता वाट बघायला लागेल ऑर्डरची. आय थिंक मला असं वाटतं की तोच मुद्दा की सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो का नाही करू शकत हा मुद्दा कदाचित त्यांनी 5 जजच्या बेंचला रेफर केला असावा. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की विस्तृत पातळीवर या गोष्टीचा विचार व्हावा किंवा मंथन व्हावं या दृष्टीने 5 न्यायमूर्तींचे खंडपीठ नेमण्यात आलं. ऍब्सोल्युटली कारण यांच्या मतात कदाचित हे यांच्या मतात डाऊट असेल की मतभिन्नता असतील जजेसमध्ये की हे हा प्रश्न सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो का नाही. त्याच्यासाठी त्यांनी मग असं माझं मत आहे कदाचित ऑर्डरमध्ये काय असेल त्याच्यावरती येणार त्याच्यासाठी त्यांनी ते 5 जजच्या बेंचला रेफर केलं असणार. गिरीशरावजी, यापूर्वी कधीच इतिहासात सत्ता संघर्षाच्या अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित झाल्याचा ऐकिवत नाही. इतर राज्यांमधले काही वेगवेगळे मुद्दे असू शकतात पण आत्तापर्यंतच्या ज्या काही घडामोडी घडल्या यावरती आपलं निरीक्षण काय? म्हणजे 2 महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्ट करताय. एक तर स्पीकरने घेतलेला निर्णय याचा रिव्ह्यू करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे पण पात्रता आणि अपात्रता यावरती न्यायालय भाष्य करू शकत नाही. म्हणजेच हा मुद्दा पुन्हा एकदा गुरुवारी जर समोर येतोय तो परत एकदा वर्तमान विधानसभा अध्यक्षांसमोर येऊ शकतो का? तो माझ्यामध्ये तो मुद्दा येऊ शकतो. वर्तमान सॉरी माझं मराठी थोडंसं हे होतं. वर्तमान म्हणजे प्रेझेंट अध्यक्ष राईट. हा तर येऊ शकतो कारण हा मुद्दा फक्त प्रेझेंट स्पीकरनेच हा डिसाईड केला पाहिजे
ह्या सगळ्या जे ऍप्लिकेशन होते, स्पीकर एक बघितलं तर एक संस्था आहे, ही एक संस्था आहे, जे आधीचे जे ऍप्लिकेशन होते आणि नंतर ह्यांनी पण केलेले जे ऍप्लिकेशन आहे डिस्क्वालिफिकेशन, हे फक्त स्पीकरकडेच येऊ शकतात. हे माझं स्पष्ट मत आहे याच्यावरती. आणि आतापर्यंतचे जे सुप्रीम कोर्टाचे जे कुठचे निर्णय झालेले आहेत, तुम्ही राबिया घ्या किंवा कर्नाटकच्या मॅटरमध्ये पण घ्या, 2016 2018 मध्ये सगळ्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पीकरच्या निर्णयावरती निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने कधीच हा निर्णय घेतला नाहीये. आय थिंक तोच मुद्दा त्यांनी आता 5 बेंचला रेफर केला असेल की हे जे प्रश्न उपस्थित केले आहेत की त्यांचा डिस्क्वालिफाय करा म्हणून, हा मुद्दा सुप्रीम कोर्ट ठरवू शकतो का नाही, हेच माझ्या मते कदाचित आणि 5 जजच्या बेंचला रेफर केला असावा. अगदी ऑर्डर आल्यावरती कळेल आपल्याला. आणखीन एक बेसिक प्रश्न जो आता या क्षणाला दर्शकांच्या मनात असावा, 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे याबद्दलची सुनावणी होत होती, पण आता 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे का ही वर्ग करण्यात आली असावी, म्हणजे यातल्या काही शक्यता? हो, मी सांगतो. कारण नॉर्मली कधी काय होतं की काही गोष्टीवरती इम्पॉर्टन्स जास्ती असतं. म्हणजे तुम्हाला जर एक म्हणायचं ह्याच्यामध्ये की हा आता आपल्याकडे हा जो मुद्दा आहे की हा आम्ही ऍप्लिकेशन डिसाईड करू शकतो का नाही, आणि त्याच्यावरती जर जजेसच्या आपसात मतभेद असतील मग ते ठरवतात की नाही हा मुद्दा एक लार्जर बेंचने डिसाईड करावा की 5 जजच्या बेंचने डिसाईड करावा. मग त्या केसमध्ये मग ते लोक 5 जजच्या लेव्हलला किंवा 7 बेंचच्या डिपेंडिंग अपॉन की त्यांना काय इम्पॉर्टन्स वाटतं त्या बेसिसवरती ते मग ते लार्जर बेंचला रेफर करतात. कारण नॅशनल इम्पॉर्टन्स आहे ह्याच्यावरती मग पुढचे जे केसेस येतील अशा प्रकारचे त्या केसेसला हा मग बेस बनेल, त्याच्यासाठी मग ते रेफर करतात लार्जर बेंचसाठी. बरं, म्हणजे मग पुढल्या गुरुवारी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे याबद्दलचं विचारमंथन किंवा दोन्ही बाजूने युक्तिवाद परत एकदा घेतला जाईल का, म्हणजे नव्याने ही सगळी प्रक्रिया असेल का? नव्याने सगळी प्रक्रिया करायला लागेल. कारण आता माहितीये तुम्हाला की 27 तारखेला चीफ जस्टिस रिटायर्ड होत आहेत, त्याच्यानंतर जस्टिस उदय ललित होत आहेत, ते पण फक्त 2 महिन्यासाठी आहेत. त्याच्यामुळे परत हा प्रश्न येतील की 2 महिन्यात हे सरकार तो प्रश्न डिसाईड करेल, सरकार नाही कोर्ट डिसाईड करेल का, हाही मुद्दा आहे कदाचित. कारण ही माझं रीडिंग याच्यावरती दिसतंय की जर हा प्रकार जर चालेल मग म्हणजे इमिडिएटली काय संपणार नाही सुप्रीम कोर्टात. एक मला वाटतं ऍटलीस्ट 5-6 दिवस तरी कदाचित हिअरिंग लागेल या मुद्दा डिसाईड करायच्यासाठी. त्याच्यामुळे इव्हन नेक्स्ट चीफ जस्टिस जे फक्त 2 महिन्यासाठी आहेत ते पण डिसाईड करतील का नाही, मला ह्या डाऊटफुल वाटतोय आजच्या या प्रकारामध्ये. न्यायालयाच्या कामकाजाचे नियम जर आपण लक्षात घेतले तर त्यावरनं असं आत्ता म्हणता येऊ शकतं का की त्वरित पुढल्याच गुरुवारी याबद्दलचा निर्णय लागेल किंवा त्याला आणखीनही काही दिवस लागतील? नाही, मला डाऊटफुल वाटतो. पुढच्या गुरुवारी त्वरित लागणं मला डाऊटफुल वाटतो. म्हणजेच सुनावणी ही लांबेल, पुढली तारीख आणखीन पडू शकते? ऍब्सोल्युटली पुढची तारीख 99% पडणार. कारण गेल्या काही कालावधीत आपण बघितलं की दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, पुन्हा पडलेल्या 2 तारखा, तशी परिस्थिती परत एकदा निर्माण होताना दिसू शकते. हो, कारण का नॉर्मली सुप्रीम कोर्टात काय असतं, फायनल हिअरिंगच्या ज्या मॅटर्स असतात ते मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी नॉर्मली घेतले जातात, म्हणजे सोमवारी आणि शुक्रवारी घेतले नाही जात. त्याप्रमाणे ते फॉलो करतील आणि गुरुवारी मग त्याप्रमाणे जर बघितला तर एकच दिवस असेल त्या दिवशी डिसाईड करू शकतात. आणि त्यावेळेस एका दिवसात काही कोणाचा युक्तिवाद कुठल्या एका पार्टीचा संपणार नाही. त्याच्यामुळे पहिले तर गुरुवारी पर्यंत पहिले नवा खंडपीठ 5 जजांचा त्यांना फॉर्म करायला लागेल आणि नंतर हा प्रश्न त्यांच्याकडे तो ह्याला लागेल, आपल्या लिस्ट करतील. आणि मला नाही वाटत गुरुवारी काही हिअरिंग होणं याच्यावरती जास्त. आता वर्तमान सरन्यायाधीश मध्ये जे सरन्यायाधीश आहेत रमण्णाजी, त्यांच्या उपस्थितीत हे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ जे ते नियुक्त केलं जाईल. अर्थात त्यांच्यासमोर पुढली सुनावणी होईल, पण पुढले नवीन सरन्यायाधीश समोर येतात. या सगळ्याच्यात परत काही जर मतमतांतरं निर्माण झाली तर काही तांत्रिक बाबी निर्माण होऊ शकतात का? आता जे 5 जजचे खंडपीठ करतील तर नॉर्मली आय थिंक त्याच्यामध्ये चीफ जस्टिस रमण्णा राहणार नाहीत कदाचित. ते आणखी वेगळे जजेस येतील आणि त्याच्यामध्ये जस्टिस ललित आय थिंक विल बी दॅट वन ऑफ द जजेस त्याच्यामध्ये. तर त्याप्रमाणे मग त्याच्यानंतर ते ठरवतील की आणखी काय तांत्रिक मुद्दे आहेत का जे आणखी पुढच्या जजेसला रेफर करायला लागेल का.
सो ते फक्त आता जे 5 जजचे खंडपीठ जेव्हा फॉर्म करतील त्याच्यानंतरच हे आपल्याला हे सगळे मुद्दे समजू शकतील. म्हणजे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठात काही बदल होणार नाही, ते तेच राहतील, भले नवीन सरन्यायाधीश असतील तरी. म्हणजे मी असं प्रिझ्युम करतोय की त्या 5 जजच्या खंडपीठात चीफ जस्टिस रमण्णा नसतील, कारण ते रिटायर्ड होत आहेत शनिवारी. बरोबर. आणि कारण की ते पुढच्या आठवड्यात नक्कीच जाणार ही मॅटर 5 जज, कारण परत त्यांच्या पुढे 5 जजच्या खंडपीठाकडे हे आर्ग्युमेंट्स करायला लागतील. जे क्वेश्चन जो प्रश्न नॉर्मली काय असतं, जेव्हा असे मुद्दे उपस्थित होतात तेव्हा एक प्रश्न म्हणजे क्वेश्चन्स बनवले जातात आणि तो प्रश्न 5 जजच्या खंडपीठाकडे रेफर केला जातो. मग ज्या प्रश्नाचा ते प्रश्न त्यांनी बनवला आहे तो जेव्हा रेफर करतात 5 जजच्या खंडपीठांसाठी, मग त्यांचा स्कोप जो असतो नॉर्मली तो 5 जजचे असतात, तो डिसाईड की हे जे प्रश्न आहेत प्रश्नाचे उत्तर ते जजेसकडनं अपेक्षित असते खंडपीठांकडनं. तुम्ही जसं म्हणालात गिरीशरावजी की पुन्हा नव्याने दोन्ही बाजूनी युक्तिवाद, नव्याने प्रक्रिया जी सुनावणीतली ती सुरू होईल. हे सगळं होताना आता हे सगळं विस्तृत झालंय, कारण 5 न्यायमूर्ती आहेत. अशा वेळी कोणकोणते मुद्दे ते यामध्ये लक्षात घेतील? नाही, आता हे ना फक्त त्यांनी जे प्रश्न जे आता जे दिले आहेत, रेफर केले आहे, त्याच्यावरच समजेल की यांनी काय प्रश्न रेफर केलेत 5 जजच्या खंडपीठासाठी. आणि माझ्या मते एक मुद्दा हा नक्कीच असणार त्याच्यामध्ये की हा प्रश्न आम्ही डिसाईड करू शकतो का, हा मला वाटतो की बेसिक मुद्दा असला पाहिजे त्याच्यामध्ये. अदरवाईज त्यांनी नसता डिसाईड केला असता, कारण त्यांच्याही मनात कदाचित डाऊटफुल असेल की हे जे प्रश्न यांनी उपस्थित केले त्यांनी आपल्या पार्टीसनी, तो ते डिसाईड करू शकतात का, त्यांच्या मनात काहीतरी डाऊट असेल त्यामुळे त्यांनी हा 5 जजच्या खंडपीठासाठी रेफर केला असणार. पण मग गेल्या सुनावणीतलं काहीच कामकाज किंवा काही मुद्दे लक्षात घेतले जाणार नाही, सगळंच नव्याने असेल? नॉर्मली नाही, कारण आता नॉर्मली नाही, सगळं आता नवीन राईट फ्रॉम द एबीसी पासून नवीन आर्ग्युमेंट होणार, नवीन जजेस, नवीन आर्ग्युमेंट होणार या पुढे. बरं, पण म्हणजे यावरनं एकतर लक्षात येतंय की कालमर्यादेमध्ये म्हणजे टाइम बाउंड सिच्युएशनमध्ये हा सगळा पेच सुटेल असं वाटत नाही. नाही, त्यांना ते जे प्रक्रिया जे फॉलो हिअरिंग वगैरे केले पाहिजेत. आणि जेव्हा असे प्रश्न असतात ना ते असे म्हणजे एक पार्टी तर माझ्या मते कदाचित एक पार्टी 1-2 दिवस वगैरे आर्ग्युमेंटला घेतील आणि आर्ग्युमेंट खूप चालेल. त्याच्यामुळे मला नाही वाटत की आता इमिडिएट रिलीफ किंवा इमिडिएट डिसिशन सुप्रीम कोर्ट घेईल. त्याच्यानंतर जजेसला या सगळ्या गोष्टी स्टडी करून त्याच्यानंतर निर्णय घ्यायला लागेल. ही म्हणजे एकदम साधी प्रक्रिया नाहीये, म्हणजे याला वेळ लागेल या गोष्टी संपवायच्यासाठी. तर मला वाटत नाही की इमिडिएट याच्यातनं काही निर्णय इमिडिएट घेतील. ऍटलीस्ट 1-2 महिना तरी मला नाही वाटत काय होईल. बरं, यातले 2 महत्त्वाचे मुद्दे आपण वारंवार या ठिकाणी स्पष्ट करताना दिसत आहेत, जे पुढे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे येतील. एक, आमदारांची वैधता म्हणजे क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन, ज्याचा निर्णय खरं तर न्यायालय किंवा न्यायमूर्ती घेऊ शकत नाही. दुसरा मुद्दा निवडणूक आयोगाचे अधिकार, तोही मुद्दा परत एकदा समोर येऊन काही पेच निर्माण होऊ शकतो का? तो होणार, तो माझ्या मते तोच मुद्दा येणार आहे त्या खंडपीठाकडे, म्हणजे लार्जर बेंचकडे, की तो निर्णय घेऊ शकतात का, आणि त्याच मुद्द्यावरती डिस्कशन होणार आहे त्याच्यावरती. मला वाटत नाही की आणखी दुसरे कुठले मुद्दे रेफर केले असतील याच्यामध्ये. ते आपल्याला काय रेफर केलं ते जेव्हा येईल, आपल्याला ऑर्डर येईल रेफरन्सची, त्याच्यावरनं ते आपल्याला कळेल. आता म्हणजेच कदाचित न्यायालय असं म्हणू शकतं की हा निर्णय घेण्याचे अधिकार ज्यांच्या अधिकार क्षेत्रात आहेत तो निर्णय त्यांनी घ्यावा, असं होऊ शकतं. राईट, दॅट्स बेसिक फंडामेंटल हाच असतो की जो प्रश्न ज्या अधिकारांना तो अधिकार दिला आहे, तो प्रश्नाचं उत्तर द्यायचं, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. जसं मी आधीपासून सांगतो या मॅटरमध्ये, हा क्वालिफिकेशन किंवा डिस्क्वालिफिकेशन जो स्पीकरचा अधिकार आहे डिसाईड करायचा, तो स्पीकरनेच घ्यायला लागेल, डिसाईड करायला लागेल, आणि तो सुप्रीम कोर्ट नाही करू शकत. आणि जर सुप्रीम कोर्ट असा डिसाईड करायला लागले तर मग खूप प्रश्न, सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊन जातील. तर त्याच्यामुळे मला असंही अजूनही वाटतंय की तोच मुद्दा रेफर केला, आणि त्या मुद्द्यावरती मला असं स्पष्ट मत दिसतं की आतापर्यंत कुठच्याही जजमेंट किंवा कुठलंही म्हणजे कॉन्स्टिट्युशनल जजमेंट असंही नाही,
बाकी कुठल्याही विषयाच्या जजमेंटवरती पण ज्या अधिकाऱ्यांना अधिकार दिलेला आहे तो डिसाईड करायचा मुद्दा त्यांनीच तो डिसाईड करायचा असतो आणि त्याच्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, त्यांचा जो अधिकार वापरून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय बरोबर आहे का, कायद्याने बरोबर घेतला आहे का, किंवा त्यांना नॅचरल जस्टिस फॉलो केला आहे का, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित नसतील तर मग कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफिअर करतात. तर नॉर्मली याच्यामध्ये नाही करणार कोर्ट असं मला वाटतं. अजून राव सर, आपल्या म्हणजे सत्ता संघर्षाचा असा पेच हा राज्यात पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. म्हणून खरं तर हा निर्णय, याबद्दलचा अंतिम निर्णय घेणं हे न्यायालयासाठी देखील एक फार मोठं आव्हान असणार आहे. पण इतकी वर्ष आपण वकील म्हणून काम करताय, आपल्या आठवणीत एखादी अशाच प्रकारची राजकीय सुनावणी ज्याला प्रचंड वेळ लागला किंवा काही बदल झाले अशी एखादी स्मरणात आहे? तुम्ही जर बघितलं ती राबिया ह्याची नागालँडची त्या मॅटरमध्ये, त्याच्यामध्ये पण अशाच खूप काही गोष्टी चाललेल्या आणि त्याच्यामध्ये पण खूप टू अँड फ्रो वगैरे झालेल्या. त्याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय घेतलेले, परत सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे मॅटर गेलेल्या, त्याच्यामध्ये अशा खूप कॉम्प्लिकेशन झालेल्या. पण त्याच्यामध्ये फॅक्ट्स त्याप्रमाणे खूप वेगळ्या होत्या ज्या फॅक्ट्स या मॅटरमध्ये आहे. आणि फॉर दॅट पर्पज इव्हन सुप्रीम कोर्टाचं असंही मत आहे, तुम्ही जर काही जजमेंट बघाल की तुम्ही आधी हायकोर्टात गेले पाहिजे होतं डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये येण्याच्या आधी. कारण तुम्ही चीफ जस्टिस रमण्णांचे जजमेंटमध्ये जर वाचला, म्हणजे जजमेंटमध्ये 2018ची जजमेंट आहे कर्नाटकच्या मॅटरमध्ये, त्यांचं असं मत होतं की हायकोर्टाने निर्णय घेतला, तुम्ही आधी हायकोर्टात गेले पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही हायकोर्टात जाल तेव्हा हायकोर्ट त्याच्यावरती काय निर्णय घेईल, तर आमच्याकडे काहीतरी रिव्ह्यू करायचे असेल, ज्युडिशियल रिव्ह्यू करायच्यासाठी काहीतरी असेल, म्हणजे आम्हाला हायकोर्टाचं पण याच्यामध्ये मत समजेल. तर त्यांचं मत असं होतं की हायकोर्टात आधी जावा, नंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात यावा. आणि दॅट वुड बी, म्हणजे तो ऍक्च्युली ते प्रोसेस जी एकदा हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्ट, ती जास्ती म्हणजे प्रॉपर प्रोसिजर असली असती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाण्यापेक्षा. धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आपल्याबरोबर ज्येष्ठ वकील गिरीश राव होते. आणि आता आपण बघतोय आजच्या क्षणाची महत्त्वाची घडामोड की राज्यातल्या सत्ता संघर्षावरती न्यायालयामध्ये आज निर्णय होईल, सुप्रीम कोर्टात निर्णय होईल अशी एकूण अपेक्षा होती, असं वाटत होतं. पण आता सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी जी आहे ती 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे वर्ग केलेली आहे. ही सुनावणी, पुढली सुनावणी जी ती गुरुवारी होईल. याचाच अर्थ गुरुवारपर्यंत 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ नेमलं जाईल आणि त्यानंतर गुरुवारी परत एकदा नव्याने दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुढली प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. त्यामुळे एवढ्यात याबद्दलचा निर्णय लागेल असं एकूण दिसून येत नाहीये. आणि यानंतर मोठी